नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे अक्षवृत्ते, लॅटिट्यूड्स. तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिककडे बघतो आहे. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आपण चालू करूया आजच्या सेशनला. अक्षवृत्त, लॅटिट्यूड्स. तर अक्षवृत्त म्हणजे नेमकं काय बघूया. पृथ्वीभोवती पूर्व पश्चिम दिशेने काढलेल्या काल्पनिक समांतर रेषा की ज्यांना अक्षवृत्त म्हणतात. पूर्व ते पश्चिम दिशेला काढलेल्या समांतर रेषा की ज्यांना म्हणतात अक्षवृत्त. या रेषा विषुववृत्ताला, इक्वेटरला समांतर असतात. पुढे बघूया अक्षवृत्ताची संख्या किती आहे. तर एकूण अक्षवृत्त आपण विचार केला तर सेंटरमध्ये येतं विषुववृत्त. तर सेंटरमध्ये येतं विषुववृत्त की जे 0 डिग्री अँगलवर असतं. वरती 90 रेषा आणि खाली 90 रेषा. 90 180 प्लस इक्वेटर 0 डिग्री, टोटल 181 अक्षवृत्ताची संख्या आहे. तसेच आपण विषुववृत्त विषय बघूया. तर 0 डिग्री अक्षवृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. पृथ्वीला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भागात ते विभाजित करतो. कोण करतं? विषुववृत्त. 0 डिग्री अक्षवृत्त. आता बघूया अक्षवृत्ताची काही वैशिष्ट्ये. तर सर्व अक्षवृत्त एकमेकांना पॅरेलल असतात, समांतर असतात, की जे आकाराने पूर्ण वर्तुळ असतात. तर बघूया पुढे. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. तसेच ध्रुवाकडे जात विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. तसेच ध्रुवाकडे जात अक्षवृत्त हे लहान होत जातात. प्रत्येक अक्षवृत्तामध्ये डिस्टन्स हे 1 डिग्रीचा असतो. 1 डिग्री म्हणजे 111 किलोमीटर, 111 किलोमीटर. आणि अक्षवृत्त कधीही एकमेकांना छेदत नाही. अक्षवृत्ताचं आता आपण महत्त्व बघूया की त्याचा वापर आपण का करतो. तर अक्षवृत्ताचे महत्त्व पहिलं आहे की हवामान ठरवणे. पृथ्वीवरील तापमान, ऋतू, हवामान यावर अक्षवृत्ताचा परिणाम होतो. स्थान निश्चिती बघूया. एखाद्या ठिकाणी उत्तर किंवा दक्षिण या स्थान सांगण्यासाठी आपण अक्षवृत्ताचा वापर करतो. दिवस रात्र कालावधी. दिवस व रात्रीची लांबी अक्षवृत्त अनुसार बदलते. आता प्रमुख अक्षवृत्त कुठले कुठले आहे, इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स कुठले आहे, आपण त्याच्याविषयी बघूया. तर 0 डिग्री अक्षवृत्त की जे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. इथे पिक्चर दिलेला आहे, बघूया. 0 डिग्री अक्षवृत्त, इक्वेटर की जे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. पुढे बघूया. इथे वर्षभर जवळपास समान दिवस आणि समान रात्र असते. दुसरं महत्त्वाचं अक्षवृत्त बघितलं की जे 23.5 डिग्री उत्तर
की ज्याला आपण म्हणतो कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे आहे उत्तर अक्षवृत्त जे 23.5 डिग्रीवर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त. तसेच बघूया 23.5 डिग्री दक्षिण हे मकरवृत्त. 23.5 डिग्री दक्षिण अक्षवृत्त की ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असे म्हणतो, की जे आहे 23.5 डिग्री डिग्री अंशावर. तर बघूया सूर्य कर्कवृत्तावर सरळ तरपडतो 21 जूनला या दिवशी. तसेच सूर्य इथे सरळ तरपडतो 22 डिसेंबर. म्हणजे सूर्याचे सरळ किरण हे डायरेक्ट विषुववृत्ता 23.5 डिग्री मकरवृत्तावर पडतात. तसे बघूया 66.5 डिग्री उत्तर अक्षवृत्ताला आपण म्हणतो आर्कटिक वृत्त. इथे काही दिवस 24 तास दिवस आणि 24 तास रात्र असे असतात. तर बघूया हे आहे आपलं 66.5 डिग्री उत्तर अक्षवृत्त की ज्याला आपण म्हणतो आर्कटिक सर्कल. आणि 66.5 डिग्री दक्षिण अक्षवृत्ताला आपण म्हणतो अँटार्क्टिक सर्कल, अँटार्क्टिक वृत्त. आता बघूया उष्णतेचे विभाग, हीट झोन. हे महत्त्वाचे आपले जे अक्षवृत्त आहे त्याच्याने आपले उष्णतेचे विभाग तयार होतात. तर ते कसे आहे ते बघूया. पहिलं आहे उष्णकटिबंधीय की जे कर्कवृत्त ते मकरवृत्तप्रमाणे असतं, की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त उष्णता असते. हा आहे आपला उष्णकटिबंधीय विस्तार, टॉरिड झोन, की ज्याच्यामध्ये सूर्याचे किरण हे समांतर पडतात. कर्कवृत्त ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हा जो विभाग आहे त्याला म्हणतात उष्णकटिबंधीय विस्तार. तसेच समशीतोष्ण कटिबंधीय विस्तार, कर्कवृत्त ते अँटार्क्टिक वृत्त आणि मकरवृत्त ते, एक मिनिट आपण बघूया इथे, कर्कवृत्त ते आर्कटिक वृत्त आणि मकरवृत्त ते अँटार्क्टिक वृत्त. त्याच्यामध्ये असतो समशीतोष्ण कटिबंधीय की जिथे सूर्याचे किरण लंबरूप पडतात. टॉरिड झोनमध्ये उष्णकटिबंधीय विस्तारमध्ये सूर्याचे समांतर किरण पडतात. समशीतोष्ण कटिबंध आपण बघितलं. आता आपण बघूया शीतकटिबंध. तर अँटार्क्टिक व आर्कटिक या क्षेत्रामध्ये खूप जास्त थंडी असते, की जिथे सूर्याचे किरण पोचत नाही, खूप कमी प्रमाणात पोचतात. तर त्याला म्हणतात शीत कटिबंध, फ्रिजिड झोन. आर्कटिक वृत्त आणि अँटार्क्टिक वृत्त तिथे खूप थंडी असते. तर हे होते आपले टेम्परेचर झोन ऑफ द अर्थ. तर इथे आपला अक्षवृत्त हा टॉपिक संपलेला आहे. आपण सर्व अक्षवृत्त हे डिटेलमध्ये अभ्यासलेले आहे आणि त्यासोबत आपण उष्णतेचे विभाग पण डिटेलमध्ये अभ्यासले आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया लॉन्जिट्यूड, रेखावृत्त. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.